कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार द्वारा जगतगुरु नरेंद्र महाराज के बारे में अपमानजनक बयान दिए जाने के बाद नरेंद्र महाराज के अनुयायी नाराज है। उनकी ओर से आज नागपुर में कड़ा विरोध प्रदर्शन किया गया। वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार को जगतगुरु नरेंद्र महाराज के बारे में अपमानजनक टिप्पणी के लिए विभिन्न क्षेत्रों से कड़ी प्रतिक्रिया का सामना करना पड़ रहा है। इस पृष्ठभूमि में नरेंद्र महाराज के शिष्यों और अनुयायियों ने नागपुर के संविधान चौक पर विजय वडेट्टीवार के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। नरेंद्र महाराज लाखों भक्तों के आस्था के केंद्र है और उनके बारे में अपमानजनक बयानों से उनके अनुयायियों में काफी रोष है। इस बयान का विरोध करते हुए नाराज अनुयायियों ने वडेट्टीवार से तुरंत सार्वजनिक रूप से माफी मांगने की मांग की। संविधान चौक पर आयोजित इस विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में अनुयायी शामिल हुए। शंकराचार्य महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचे हजारो भक्त आहे। जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या समाज रक्षणासाठी प्रयत्न केलेले। आजकाल त्यांचे सामाजिक उपक्रम विचारात घेता त्यांनी रक्तदानाचा कार्यक्रम केवळ 15 दिवसामध्ये 16 दिवसामध्ये 1,36,270 म्हणजे बॅग महाराष्ट्र सरकारला पुरवलेले आहे। कोविड काळामध्ये त्यांनी जनतेला अन्नदान वाटून सामाजिक कार्य त्यांचं जे आहे जे सरकारला जमलं नाही ते त्यांनी केलेले। 82 देहदान त्यांनी केलेले आहेत। 12 लोकांचे अवयवदानाची प्रक्रिया केलेली आहे। हजारो भक्त आज त्यांच्या शब्दाखातर या ठिकाणी आपला प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात। गुरु हा तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की संत मेनाहुनी मऊ आणि वज्राहुनी कठीण। जर हा केवळ इथे जमलेला हा एवढा मॉब आहे हे केवळ एक ट्रेलर आहे आणि खरं पिक्चर पाहायचं असेल तर खरं पिक्चर हे यापुढे आणखी निर्माण होण्याची शक्यता आहे। जर संबंधित व्यक्तीने विजय वडेट्टीवारांनी जर माफी मागितली नाही तर कदाचित हा महाराष्ट्र पुन्हा या भक्तजनांकडून पेटला जाईल। हा तो पेटून उठेल आणि तर त्यासाठी त्यांनी माफी मागावी। इथेच नव्हे तर त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन आमचे लाखो भक्त हे त्यांच्या विरोधात प्रचार करतील। त्यांना जीवनामध्ये कधीही निवडून येण्याची संधी मिळणार नाही याची दखल त्यांनी घ्यावी। म्हणजे या ठिकाणी एखाद्या संताला जे सामाजिक कार्यामध्ये वैद्यकीय कार्यामध्ये निराळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था काढून जे सरकारला शक्य नाही अशी मोठमोठे उपक्रम जे राबवतात त्यांच्या विरोधात त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जात आहे। जर त्यांनी हे फक्त आज इथे बसलेले हजारो लोक आहेत हे केवळ ट्रेलर असून याच्या पुढे जाऊन लाखो लोक हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन देखील त्यांच्या विरोधात प्रचार करतील। त्यांना कधीही पुढे निवडून येण्याची संधी मिळणार नाही। साधू संतांचे आशीर्वाद आपण हिंदू धर्मीय लोक साधू संतांचे आशीर्वाद गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी। गुरुला जे महत्व आहे देवापेक्षा पण महत्व देतो अशा गुरुजनांचा त्यांनी अपमान करणं ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल। त्यांनी या प्रसंगाची त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागावी एवढेच मी या ठिकाणी सांगितले।